स्वागत आहे मित्रांनो तुमचं मराठी ॲस्पिरंटमध्ये. मित्रांनो, आजचं आपलं शेकडेवारीचं लेक्चर 7 आहे. कालच्या पार्ट 6 मध्ये कालचा पार्ट 6 होता आणि आजचा पार्ट 7 आहे. कालच्या लेक्चरमध्ये एका ठिकाणी थोडी मिस्टेक झाली होती. ते क्वेश्चन होता 68 नंबरचा. तिथे काय म्हटलं होतं की वर्तुळाची त्रिज्या 20% कमी झाली. लिहून घ्या, 20% कमी. कोण त्रिज्या? पहिलं सूत्र आहे पाय आरचा वर्ग. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला पाय आरचा वर्ग. लहान आर घ्या इथे, मोठा आर घेतला तरी चालते, बट आपल्याला दोन्ही ठिकाणी आर आर आपला वेगळा आहे, त्यामुळे मी लहान आर घेतला. आधी तुम्हाला दोन्ही ठिकाणी मोठा आर घेतला होता ना, सांगितलं होता ना, तिथे तुम्ही छोटा आर करू शकता किंवा मोठा आर ठेवला तरी काही फरक पडत नाही. फक्त तुमच्या किमती इथे आणि इथे 20% कमी झाली पाहिजे. ओके. पाय आणि पाय कटला, कारण की दोन्ही ठिकाणी दोन्ही क्षेत्रफळांना सेम संख्येने गुणलं तर क्षेत्रफळावर काही फरक पडणार नाही, गुणोत्तर तुमचं सेम राहील. ओके. मग काय करायचं? पाय म्हणजे 22/7 होते. या आरची किंमत 10 घ्यायची. 10च काऊन घेतली आपण? कारण की आरचा वर्ग केला तर 100 येते. 100 म्हणजे शेकडा होते. बेस शेकडा मानला तर तुमचे समोरचे इकडले कॅल्क्युलेशन 100च्या तुलनेमध्ये कितीने कमी झाले, कितीने वाढलं क्षेत्रफळ, कितीने कमी झालं, हे काढायला सोपं जाते. ठीक आहे. आर 10 घेतला आपण. 0 आहे इथे म्हणून 10 घेतला, कारण की शून्याचे आपण 10चे 20% आपल्याला इझिली काढता येते. 10 घेतला. 0 आहे म्हणजे 10 घेतलीच इथे आपण. तर 10 मधून 2 मायनस करा, किती? 8. कारण की 20% कमी झाली. 10चे 20% म्हणजे होते 2. 10चे 10% म्हणजे 1. लक्षात ठेवा, 10चे 10% काढायचं असेल तर 1 शून्य कटून जाईल ना, राहते 1. हे 10% झाले प्लस आणखी 10%. कळलं? हे 10% प्लस हे 10% झाले 20% म्हणजे किती? 2. तर 10 मधून 20% मायनस करा, म्हणजेच 2 मायनस करा, राहते 8. तर गणित काय म्हणते? इथे आरचा वर्ग करा किंवा त्रिज्याचा वर्ग. इथे त्रिज्याचा वर्ग किती येत आहे? 10×100 आणि इथे 8×8 64. ठीक आहे. इथे आपलं 64च्या ऐवजी मी चुकून 88 लिहिलं. घाईमध्ये ते झालं होतं मित्रांनो. 64च्या ऐवजी 88 लिहिलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. त्यामुळे इथे 88 आल्यामुळे प्रत्येक समोरचे कॅल्क्युलेशन आपले चुकत गेले आणि आन्सर काही वेगळं झालं होतं. मला ते एडिटिंगच्या वेळेस लक्षात आलं. नंतर करू. आता काय म्हणतायत तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाली. इथे बघा, ऍक्च्युअल क्षेत्रफळ 100 असायला पाहिजे होते, बट ते झालं 64. म्हणजे 100च्या मानाने कितीने कमी झालं? इकडे काढून घ्या. 100 मायनस 64. 10तून 4 गेले 6, धमक्याला वापस. 10तून 7 गेले 3, धमक्याला वापस. आता 1तून 1 गेलं 0, म्हणजे 36% क्षेत्रफळ कमी झालं. ओके. 100च्या तुलनेमध्ये आहे, त्यामुळे आपण काही टेन्शन घेतलं नाही. 100च्या तुलनेमध्ये आहे म्हणजे शेकड्याच्या तुलनेमध्ये आहे, त्यामुळे 36% तुमचं क्षेत्रफळ कमी झालं. इथपर्यंत गोष्टी तुमच्या क्लिअर आहे मित्रांनो. आता आजच्या लेक्चरला किंवा आजच्या जे टाईपला सुरुवात करतो. एकसष्ट नंबरचं गणित आहे आज. अरे करा हालतो बोर्ड कधी कधी. ओके. 61 क्रमांकाचं गणित आहे आपलं. 71 नंबरचं गणित आहे. काय गणित आहे? आणि टाईप 54. एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 30% जेवणावर खर्च करतो. लिहून घ्या. जेवणावर 30%. 30% जेवणावर. पेन दुसरी घे तुम्ही. पेन बदलवतोय. ओके. ठीक आहे. 30% जेवणावर खर्च करतो म्हणताय. त्यानंतर 15% कपड्यावर. 15% कपड्यावर खर्च करताय. मग 5% मनोरंजनावर खर्च करतो. 5% मनोरंजनावर तो खर्च करून राहिला. ठीक आहे. 30% जेवणावर खर्च करताय, 15% कपड्यावर खर्च करताय, 5% मनोरंजनावर खर्च करतो. तरी सुद्धा त्याच्याकडे 6,000 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती? मित्रांनो, इथे काय करायचं? सरळ यांची बेरीज करा. किती होते? 15 आणि 5 20, 20 आणि 30 50%. 50% तो टोटल खर्च करता. किती? एकूण त्याचा खर्च. ठीक आहे. एकूण खर्च त्याचा किती? 50%. जर 50% जो खर्च करत असेल टोटल पगाराच्या 50% खर्च करत असेल तर शिल्लक किती राहील? 50% शिल्लक राहील. तर 50%च्या ऐवजी कोणती दुसरी 10%, 20% जर असेल, 17%, 15% असेल तर 100 मायनस ते टक्के काढून घ्या. किती होते? 100तून 50 गेले 50. म्हणजे 50% त्याचा उत्पन्न शिल्लक राहिलं.
आता या शिल्लक म्हणजेच 50%चीच किंमत त्यांनी हे शिल्लक 50% इज इक्वल टू ते सांगत आहे 6000. 6000 आहे ना. 6000 50% बरोबर 6000 असं म्हणू शकतो का. म्हणजे शिल्लक किती आहे 50%. आणि या 50%ची त्यांनी ॲक्च्युअलमध्ये संख्या सांगितली की ॲक्च्युअलमध्ये आकडा सांगितला 6000. जर 50% बरोबर 6000 असेल तर 100% बरोबर 12,000. नाही लक्षात आलं तर टक्के म्हणजे होते भागीला 100. ओके, तर या संख्या तिकडे न्या. 6000 खालचे 100 वर जाईल आणि वरचे 100 खाली येईल. आता खालचे 100 वर गेले आणि वरचे 50 खाली, सॉरी 50 येते बरं, वरचे 50 खाली आले. दिसतंय का इथे, दिसतंय ना, ठीक आहे. 50 एक 50, 50 दुनी 100, 6 दुने 12, कुठे इकडे लिहितो, 6 दुने 12 आणि 3 शून्य जसे ते 12,000 तुमचा आन्सर आलाय. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आता याला थोडं मित्रांनो मी इझी करतो. 12,000 तुमचा आन्सर. तुम्हाला सांगितलं होतं मी 50% बरोबर 6000 सांगितलं होतं. याचं कसं करायचं, शॉर्ट मेथडनी काढासाठी, इथून यानंतरचं गणित न करण्यासाठी याला 50%ला काहीही करून तुम्ही 100 बनवा. कितीने भागा, कितीने गुणा, काहीतरी करा, पण 100 बनवा. आता इथं दोन्ही गुणलं तर 100% होते ना बरोबर. मग इथं जर जेवढ्या ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येने इकडे गुणायचं. आलं, 6 दुने 12, 0 0 0, 12,000. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे, समजत आहे तुम्हाला. त्यानंतर आपण आता 72 नंबरचं गणित घेऊ मित्रांनो. नंबरचं गणित काय म्हणताय, एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर खर्च करतो. समजा त्याचा पगार 100 माना. समजा पगार 100. मग काय करायचं, 20% जेवणावर खर्च करतो, उर्वरित पगाराच्या 50% कपड्यावर खर्च करतो. मगाचं वेगळं होतं. मगा काय म्हणतो, 30% याच्यावर खर्च, 10% त्याच्यावर खर्च करतो, 15% ते दुसऱ्या गोष्टीवर खर्च करतो. म्हणजे सहसा आपण खर्चाची आपण डायरेक्ट टक्केवरची बेरीज केली होती. बट इथे तो 20% खर्च केल्यानंतर जेवढे शिल्लक आहे त्याचा खर्च करता येतो. म्हणजे काही टेन्शन घ्यायचं नाही. इथं एक सहज तुम्हाला सांगतो, पहिले बेसिक सांगा, बेसिक सांगतो. 20% जेवणावर खर्च करतो म्हणताय, म्हणजे 100तून 20 काढून टाक, किती राहिले, 80 राहिले. 100चे 20% ना, 20% काढून टाका, म्हणजे 80 त्याचं सध्या उत्पन्न आहे. 80% समजा. उर्वरित पगाराच्या 50% रक्कम कपड्यावर खर्च करतो. आता एवढा शिल्लक आहे, याच्या 50% खर्च कपड्यावर करतो. याचा जर 50% खर्च करत असेल म्हणजे याच्यावरती किती ते 40 खर्च करता येईल तो. मग राहिले किती त्याचे, सध्या 40 राहील ना. याच्या 50% किती होते, अर्धे, म्हणजे 40 खर्च केल्यानंतर त्याने किती राहील, आता 40 राहिले शिल्लक पुन्हा. तरी सुद्धा त्याच्याकडे 8,000 रुपये शिल्लक राहतात. तर एकूण पगार किती. आता या 40%ची किंमत, पहिले 100% त्याच्याकडे पगार होता, त्याच्यामधून त्याने 20% मायनस केले, मग किती राहिले आपले 80%. आता 80%च्याही अर्धा पगार, 50% म्हणजे अर्धा पगार होता. या 80चे अर्धे किती, 40 होते ना. मग 80मधून 40 काढून टाका, 40% शिल्लक राहिले. तर तो काय म्हणताय, एवढे शिल्लक राहिले शिल्लक. आता या शिल्लकचे त्यांना ॲक्च्युअलमध्ये आकडा सांगितला 8,000. म्हणजे असं म्हणू शकतो का, 40% बरोबर 8,000 आहे. गोष्ट क्लिअर इथे. त्यानंतर 40% जे आहे ना, टक्के म्हणजेच भागेला 100 होते. करून घ्या 8,000. इकडल्या संख्या तिकडे ना, म्हणजे खालचे 100 वर जाईल आणि वरचे 40 खाली येईल. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आता काय करा, 1 0 कडला 1 0 कडला, 4 एकम 4, 4 दोन्ही 8. तर 2 वर किती, इथे 3 0 आणि इथे 1 0, 2 लिहून घ्या. 1 2 3 0 जसे ते इथले लिहिले, त्यानंतर इथला 1 0. 20,000 त्याचं मित्रांनो उत्पन्न. एकदा आन्सर पाहू. हां आहे बरोबर, 20,000 त्याचं उत्पन्न मित्रांनो, 20,000 उत्पन्न आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी एक हे सांगतो. यानंतर हे इथल्या 2 स्टेप तुम्ही कमी करू शकता. 40%ला माहिती आहे का, काहीही करून तुम्ही 100% बनवा. कसं बनवायचं, आधी पहिले 4 बघा, किती राहील, 10 राहिले. 10ला पुन्हा त्या 10 गुणा. गोष्ट कळत आहे का. 40%ला तुम्ही 4 भागला तर किती राहील, 10% राहील. त्यानंतर त्या 10ला पुन्हा 10 गुणा 100% होऊन जाईल. आता ज्या संख्येने इथं भागलं त्याच संख्येने इकडे पण भागा. गुणीला 10 भागेला 4,
4 भागलं, इथे 4 भागलं, इथे 10 गुणलं तर वर पण 10 गुणलं, काही करायचं नाही. आता 4 1 4, 4 2 8, 2 वर 1 2 3 0 हे वाले आणि 1 0 हा आलं 20,000 तुमचं. ठीक आहे. आता मित्रांनो याला शॉर्ट ट्रिक सांगतो कसं तर. समजा तुमचा पगार आहे 100, 20% खर्च झाल्यानंतर 100 मधून 20% खर्च झाल्यानंतर किती राहील तो 80% राहील ना. मग लिहून घ्या. त्याच्या मित्रांनो 80% पगार शिल्लक आहे. 80% म्हणजे 80 भागिले 100. आता याच्याही तो काय म्हणताय 50% त्याने खर्च केला. 50% आता इकडे पुन्हा दुसरं करून घ्या. 100% मायनस 50% राहील किती 50% शिल्लक आहे. मग इथे लिहून घ्या 50%, 50 भागिले 100. मी काहीही केलं नाही. 100 त्याचा पगार होता. 20% खर्च केल्यानंतर राहील किती 80% राहील ना. 80% म्हणजे 80 भागिले 100. कळत आहे. त्यानंतर आणखी काय म्हणताय पुन्हा तो त्यांना 50% खर्च केला तर राहील किती 50%. 50% खर्च केल्यानंतर 50% राहील ना. पहिल्या वाक्यासाठी एवढं फक्त 100 पकडले होते आपण. आता दुसऱ्या वाक्यासाठी हे म्हणजे बेस म्हणायला लागेल ना. एवढ्या टोटल संख्येचे त्यानं 50% खर्च केले म्हणजे राहिले किती 50%. ओके. म्हणजे आता जेवढी शिल्लक राहिली त्याची किंमत त्यानं मित्रांनो 8,000 सांगितली. झालं. हे गणित सोडून द्या. तुमचा आन्सर येऊन जाईल. कसं होईल 1 0 2 0 कटले, 1 1 0 कटला, इथला 1 0 आणि इथला 1 0 कटला, इथले 2 0 कटा, इथले 2 0 कटला, 5 8 40, 40% बरोबर 8,000. ठीक आहे का बरोबर. 40% बरोबर 8,000 येत आहे बरोबर तुमचा आन्सर आपला. हो 40% बरोबर 8,000. म्हणून टक्क्याला म्हणजे टक्के म्हणजे भागेला 100. सॉरी इथली 100 नाही लिहिले तरी जमते मित्रांनो, पण तरी आपण लिहून घेऊ. 40 भागिले 100 बरोबर 8,000 आलं तुमचं मगाच्यासारखं. पुन्हा त्याला सोडून घ्यायचं 8,000. इकडले 40 भागिले 100 म्हणजे उलट्या होईल. 100 भागिले 40 जाईल. कळत आहे. त्यानंतर 1 0 1 0 कटला, 4 1 4, 4 2 8, 2 वर 1 2 3 0 आणि हा एक चौथा 0 आलं 20,000 तुमचा आन्सर. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का. त्यानंतर आणखी एक सोपी टेक्निक सांगतो मित्रांनो. तुम्ही काय करायचं आता मित्रांनो तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगतो कसं. गणित नंबर 72 आहे आपलं. 20% जेवणावर खर्च केला, 20% केला आणि उर्वरित हा शब्द वापरला. 20% जेवणावर उर्वरित पगाराच्या 50%. उर्वरित शब्द जर वापरला तर इथे 20% त्यांनी म्हटलं पहिलं. हे कशाला समजा बिंबा. आता शॉर्ट ट्रिकसाठी मित्रांनो काही समजा बिंबा करायची गरज नाही. सरळ घ्यायचं. पहिले 20% आहे आकडा आपला, नंतर आकडा 50%. आता हीच संख्या 20% म्हणजे होते किती 210 तुम्हाला सांगितलं. हे 50% म्हणजे 510 तुम्हाला सांगितलं. म्हणजे 10 पैकी 2 खर्च झाल्यानंतर त्याच्याकडे किती राहील 8 शिल्लक राहील. 8/10 शिल्लक आहे त्याच्याकडे. त्यानंतर हे 10 पैकी 5 खर्च झाल्यानंतर 5 शिल्लक आहे. ओके. आता याची किंमत लिहा तुम्ही 8,000. इथपर्यंत कळत आहे का. आता गणित करून घ्या तुमचा आन्सर सेम येईल. नाही मित्रांनो हे नाही समजलं तर सरळ तुम्हाला सांगतो. आता 20% पकडा काही हरकत नाही. 20% खर्च केला त्यानं तर मग राहील किती 100 - 20 करा 80% राहील. लिहून घ्या 80% म्हणजेच होते 80 भागिले 100. त्यानंतर 50% त्यानं खर्च केला तर 50% खर्च केल्यानंतर 50% शिल्लक राहील. म्हणून घ्या 50 भागिले 100 म्हणजे 50%. असं केलं तसं केलं कसं आहे मित्रांनो तुम्हाला फक्त आन्सर काढण्याची मतलब आहे. आता करून घ्या. 1 0 2 0 कटले, 5 आता 40 आहे, खाली 100 घ्या लागेल ना. ओके. 5 8 40 आणि खाली 2 0 म्हणजे भागिले 100 बरोबर 8,000. मगासारखंच आहे आपलं 1 2 3 8,000 भागिले 100ची गुणिले 100 जाईल आणि खाली येईल 40. 0 0 कटला, 4 1 4, 4 2 8, 2 वर 1 2 3 4 0 म्हणजे 20,000 तुमचं मित्रांनो आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. आता शॉर्ट ट्रिकचं सांगतो. मग ते जे केलं होतं ना शॉर्ट ट्रिकचं सांगत राहिलं होतं ना. इथं होतं 2/10, इथं होतं 5/10 म्हणजे 10 पैकी 2 खर्च केल्यानंतर राहील किती ते 8. कोणापैकी 10 पैकी. इथे 10 पैकी 5 खर्च केल्यानंतर राहील किती 5 10 पैकी. त्याची किंमत आहे मित्रांनो 1 2 3 8,000. इथपर्यंत गोष्टी कळत आहे का. तर 5 8 40
5 8 40 आणि 10 गुणला 10 म्हणजे 100. ओके, बरोबर 8000. 3-4 स्टेपनी सांगता तुम्हाला पहिलं गणित, जेणेकरून तुम्हाला जे सोपी स्टेप वाटली त्या स्टेपनी तुम्ही चला. आता आलं 0 0 काटा, 8 1 2 3 गुणिला खालचे 10 वर जाईल आणि वरचे 4 खाली येईल. 4 1 4, 4 2 8. आलं 2 वर इथे 3 आणि 4 0. 2 वर 1 2 3 4 0 म्हणजे 20,000 तुमचं मित्रांनो आन्सर आलेला आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? त्यानंतर मी आता नेक्स्ट गणित घेतोय. 73 नंबरचं गणित आहे मित्रांनो. 10% मलईचे 120 लिटर दूध व 20% मलईचे 40 लिटर दूध एकत्र केल्यास 10% मलईचे 120 लिटर दूध व 20% मलईचे 40 लिटर दूध एकत्र केल्यास 10% मलईचे 120 लिटर आणि 20% मलईचे 40 लिटर दूध एकत्र केल्यास मलईचे मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती? तर मित्रांनो टोटल हे मिक्स केल्यानंतर टोटल जेवढे होईल 120 प्लस किती टोटल 0 4 2 160 लिटर एकूण. ठीक आहे, तर या एकूणपैकी मलईचे शेकडा प्रमाण किती असं त्याने विचारलंय. आपण काढून घेऊ पहिले मलईचे मलई नेमकी त्याच्यामध्ये आहे किती. पहिल्या 120 लिटरमध्ये किती आहे 10%, 10 भागेला 100. पहिल्या 120 लिटरमध्ये ते 10% मलई आहे म्हणजे 10 भागेला 100 आहे. प्लस करा आता दुसऱ्या या इथे 4 मध्ये 40 लिटरमध्ये ती 20% आहे. 20 भागेला 100 म्हणजे 20%. एवढी मित्रांनो मलई आहे. फक्त आपल्याला आपण सध्या आधी मलई काढू. कसं होतं याचं 0 0 कटले 0 0 कटले, इकडे पण 0 0 कटले 0 0 कटले, 12 राहिली तर 12 1 12 प्लस 4 2 8, 12 प्लस 8 किती होते 12 आणि 20 म्हणजे 20 लिटर इथे मलई आहे. 20 लिटर मलई आहे. आता ही मलई एकूणच्या किती टक्के आहे ते त्यांनी विचारलं होतं. 20 लिटर ही मलई एकूण किती, एकूणच्या 160च्या किती टक्के आहे. किती टक्के म्हणलं तर शेकड्याचं शेपूट जोडून द्यायचं. कळलं? 1 0 कटला 1 0 कटला, बे 1 बे, बे 8 16 म्हणजे 100 भागेला 8 करून घ्या. 100 भागेला 8 किती ते 8 1 8, 10तून 8 गेले 2 राहिले आणि 8 2 16 राहिले पुन्हा 4 भागतात नाही म्हणून पॉईंट द्या. 0 द्या इथे 8 45 12.5 तुमचं आन्सर आलेलं आहे. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? तर आता मित्रांनो हेच गणित मित्रांनो मी एका दुसऱ्या सोप्या आणि ट्रिकनी करतो. आता काय म्हणताय, आपलं एकूण आहे 160 लिटर दूध. 120 प्लस 40 160 लिहून घ्या. 160 त्याच्यापैकी मलई किती आहे ते बघायचं. या एकूण पैकी तुम्हाला मलईचे प्रमाण किती आहे ते विचारलं ना. आता काय करायचं, नेमकी मलई आहे किती ते काढायचं. आता या 120 लिटरमध्ये किती मलई 10%. आता 120चे 10% काढायचं असेल मित्रांनो तर सरळ तुम्हाला सांगितलं, आधीच सांगितलंय का 1 0 हटवून द्या. कोणत्याही संख्येचे 10% काढायचे असेल तर 1 0 हटवून द्या. किती राहिले 12. याच्यातली मलई निघली. आता या संख्येतली मलई 40च्या आपण 20% मलई आहे त्याच्यावर म्हणजे किती आहे 210 आहे ना. कळलं? तुम्हाला आधीच सांगितलं 40%चे 20% कसे काढायचे तर 210. 1 1 0 कटला काढून घ्या. 4 2 8 असं होईल का. म्हणजे वर मलई आहे खाली एकूण मिश्रण आहे. आता याचं शेकडा प्रमाण विचारलं त्यांनी. कळलं? 16 आणि 8 किती होते 20 भागीला 160 गुणिला 100. 0 0 कटला बे 1 बे, बे 8 16 म्हणजे 1 गुणिला 100 म्हणजे 100 आहे इकडे भागेला 8. 100 भागेला 8 म्हणजे तुमचा आन्सर येते 12.5%. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? त्यानंतर त्याला तुम्ही थोडं शॉर्ट करू शकता शेकडे कट करून. आलं 20 भागेला 160, 20 1 20, 20 8 160 म्हणजे 108 तुमचा आन्सर आहे. 108ची किंमत तुम्हाला सांगितली होती 12.5%. क्लिअर आहे? ओके. त्यानंतर मित्रांनो 74 क्रमांकाचं गणित आहे. 1 kg धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे. कंपनीने त्यावर 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरविले तर 1 kg धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? काय म्हणत आहे प्रश्न तुम्हाला समजून सांगतो आधी मी. 1 किलो धुण्याचं पावडर विकत घेतलं म्हणतात ते.
तर त्याच्यावर जेवढे 1 किलोला जेवढी किंमत लागते ना 40 रुपयाची होते, 40 रुपये किलो आहे रेट आहे, तर त्या रेटच्या म्हणजे 40 रुपयाच्या 12.5% किमतीचे त्यांना पावडर फ्री दिली. म्हणजे मित्रांनो सरळ आता ह्या 40च्या 12.5% त्यांनी किमतीची साखर आता फ्री दिली. 40 रुपयाच्या बरं किमतीच्या 12.5% त्यांनी साखर फ्री दिली. म्हणजे ऑलरेडी त्यांनी 12.5% साखर 12.5% फ्री दिली असेल ना. एकूण जेवढी दिली त्याच्या 12.5% फ्री दिली असेल ना. म्हणजे त्यांना समजा काय डायरेक्टच म्हणा ना 1 किलो घेतली किंवा 1000 ग्रॅम घेतली, ठीक आहे. तर याच्या त्यांना 12.5% फ्री दिली म्हणताय. कळत आहे का? याच्या त्यांना 12.5% फ्री दिली. म्हणजे एकूण त्यांनी किती दिली फ्री करून घ्या. 12.5% म्हणजे भागेला 100 होते. मी काय सांगतो मित्रांनो, सरळ सांगतोय, या किमतीच्या 12.5% किमतीची साखर त्यांनी फ्री दिली. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये 12.5%च साखर पावडर त्यांनी फ्री दिली ना. ऍक्च्युअलमध्ये 12.5% त्यांनी पावडर फ्री दिली. आपण विकत किती घेतली होती? 1 किलो म्हणजेच 1000 ग्रॅम. याच्या 12.5% त्यांना पावडर फ्री दिली करून घ्या. 12.5% 12.5% म्हणजे 12 भागेला 100. 1 आणि 2 शून्य कटला, 1 आणि 2 शून्य कटला. 12.5 आणि 10चा गुणाकार होते मित्रांनो 125. हा 1 पॉईंट इकडे सरकवून द्या. गुणीला 10 करणे म्हणजे इथला 1 पॉईंट इकडे सरकवून देणे. 125 तुमचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे, 125 ग्रॅम मध्ये. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन घेतो. आता 26 मिनिटं झाले. 26 किती? ओके, असं 30 का 32 मिनिटं झाले वाटते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला दिसत नाही इथून. 74 नंतर 75वा क्वेश्चन घेतो. आता काय म्हणते क्वेश्चन? मतदानामध्ये 2 उमेदवारांच्या लढतीत ज्या उमेदवाराला 41% मते मिळाली तो उमेदवार 4824 मतांनी हारला. तर एकूण किती लोकांनी मतदान केले? मतदान आहे मित्रांनो, 2 जण होते. 2 जण होते. एकाला 41% मते भेटली, तर दुसऱ्याला किती? 100% मायनस 41 असं लिहू शकतो का? 100 मायनस 41 करा. बरोबर किती? 10तून 1 गेला 9 राहिले, हातचा 1. 10तून 5 गेले 5 म्हणजे 59 लिहू का? 59% याला भेटले आणि याला 41% तुम्ही सांगितलंच आहे. 41% याला भेटले आणि दुसऱ्याला 59% भेटले. तर काय म्हणताय का हो जो आहे ना हा किती आहे? 4824 मतांनी हारला म्हणताय. म्हणजे याच्यापासून 4824 याला कमी मतं भेटले. इथून हो जो जिंकला आहे ना त्याच्यापेक्षा 4824 मत त्याला कमी भेटले. किती? 4824 मतं कमी भेटले. म्हणजे सरळ असं म्हणू शकतो का हा त्यांनी फरकच सांगितलाय ना. ऍक्च्युअलमध्ये एवढा आकडा सांगितला फरकांचा, बट आपण जर टक्क्यांमध्ये काढतो म्हटलं तर हे 59 आणि 41% ह्या दोघांचा फरक काढावा लागेल. लिहून घ्या दोघांचा फरक येते. 59% मायनस 41% किती होत आहे? 9तून 1 गेला 8, 5तून 4 गेला 1, 5तून 4 गेला 1 म्हणजे 18%ची किंमत. 18% म्हणजे त्याने 4824 मतं सांगितली आहे. इथपर्यंत गोष्टी येत आहे तुमच्या लक्षात? 18% म्हणजे त्याने 4824 सांगितले आहे. या 18%लाच मी असं लिहू शकतो का? भागायला 100 लिहू शकतो ना. त्यानंतर काय होईल? दिसतंय का ते? बरोबर नाही तर इकडे घेतो. त्यानंतर काय होईल? इकडे 4824 लिहू, गुणीला दिसत आहे 4824? नाही दिसत का? ठीक आहे. हे जे 4824 आहे ना, तर या ठिकाणी ही संख्या देण्यासाठी इकडे खालचे वर जाईल, वरचे खाली होईल. लिहून घ्या 4824 गुणीला खालचे 100 वर गेले आणि वरचे 18 खाली आले. भागून घ्या. किती होते? पहिले 2 भाग घ्या. 2 9 18, कारण हे 2 भाग जातो म्हणून 2 भाग द्या. किती होते? 2 दुनी 4, 2 चौक 8, 2 1 2, 2 दुनी 4 आली संख्या हे. ठीक आहे. आता 9 भाग द्या. 9 1 9 भाग जाते का? 4 2 6 आणि 6 3 9 भाग जातो 9चा. लिहा 9 1 9, 9 दुनी 18, 9 3 27 नाही जात. म्हणजे 9 दुनी 18, 24तून 18 गेले किती राहिले? 19 20 आणि 4 24 6 म्हणजे 61. 9 सक 54, 9 सक 54, 61 मधून 54 गेल्यानंतर राहतील 7. आता 9 8 72 म्हणजे 268 आणि हे 2 शून्य 100 गुणिले 100 म्हणजे 2 शून्य 26,800 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे.
ठीक आहे, 26,800 एकूण मतदार होते. त्यानंतर मित्रांनो 76 क्रमांकाचं गणित आहे, टाईप नंबर 59. दोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 20% व 30% लहान आहे. हे घ्या, पहिली संख्या इथे, इथे सेकंड संख्या आणि तिसरी संख्या. दोन संख्या म्हणजे कोणती? एक ही संख्या राहील, एक दुसरी संख्या. ही जर फर्स्ट आहे ना, ही फर्स्ट संख्या, ही सेकंड आहे, ही थर्ड आहे. आता समजा हिला 100 मानायचे, तर काय म्हणते, दोन संख्या अनुक्रमे या दोन संख्या पहिल्या संख्येपेक्षा 20% आणि 30% लहान आहे. 100चे 20% म्हणजे 20 होते, ही 20 लहान आहे, ही म्हणजे किती 80, आणि याच्याच तुलनेत ही 30 लहान आहे, म्हणजे 100 - 30 म्हणजे 70 लिहू शकतो का? इथपर्यंत गोष्टी तुमच्या कळत आहे का? त्यानंतर तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे? तिसरी संख्या म्हणजे ही हिच्यापेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे? ही म्हणताय ना, तिसरी म्हणजे ही हिच्या पेक्षा. आता तुम्हाला 17 वेळेस सांगितलं मित्रांनो, याचं समजा टक्केमध्ये काढतो म्हटलं तर पेक्षावाला नेहमी खाली घ्या आणि ही जो आहे ना तो वर राहील. बट परीक्षेमध्ये इथे विचारला आहे का तुम्हाला, ह्या सेकंड संख्येपेक्षा तिसरी कितीनं लहान आहे? किती लहान आहे? 80. 80 नंतर किती लहान आहे? 70. 70 ही संख्या कितीनं लहान आहे? 80 पेक्षा 10. लिहा 10. बट हे शेकडाप्रमाणे विचारलं म्हणून त्याला शेकड्याचा शेपूट जोडून द्या. 1 कटला, 1/8 म्हणजे तुम्ही 12.5% सहज सांगितले. हे असं लिहू शकतो ना, यालाच आपण असं लिहू शकतो का? 1/8 टक्के म्हणजे 100 म्हणजे टक्के. बट तुम्ही सहज 12.5% लिहू शकता किंवा मग भाग द्या. 8 × 8 8 × 8 10तून 8 गेले 2 राहिले, किती होते पुन्हा? 8 × 2 = 16, 20तून 16 गेले 4 राहिले, भाग जात नाही म्हणून इथे पॉईंट द्या आणि इथे 0. 8 × 8 8 × 45, 12.5% तुमचा आन्सर आलेला आहे, फायनल आन्सर. ठीक आहे, 12.5% तुमचं आन्सर आलेलं आहे. याला शॉर्ट सांग का, एक शॉर्ट ट्रिक सांग का? शॉर्ट काही नाही, खाली तुमचं 80 होतं, पेक्षा आहे ना, पेक्षावाला खाली 80 लिहून घ्या आणि याच्यापेक्षा 10 ही लहान आहे म्हणून 10 लिहून घ्या. 0 कटला, 1/8 तुमचा आन्सर आहे. 1/8ची किंमत तुम्ही होते 12.5% तुम्हाला सांगितली आहे. ठीक आहे, पुन्हा एक थोडं शॉर्ट सांग का, 20% आणि 30% आहे. 20% आणि 30% इथे लिहून घेतो ना, 20% डाऊन, हे 30% डाऊन, म्हणजे ही संख्या 20% लहान आहे, ही 30% लहान आहे. तुम्हाला आधी सांगितली इथे आणि इथे असा 0 दिसला का सरळ बेस तुमची पहिली संख्या 10 मानली तरी चालते. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. आता 10 पेक्षा ही 2 हे लहान आहे, म्हणजे किती? 8 आहे दुसरी संख्या. तिसरी संख्या 3 लहान आहे, म्हणजे ही 7 आहे. आणि आता पेक्षाले ही पेक्षा आणि ही लिहून घ्या, म्हणजे ही संख्या 7, ही संख्या तिसरी संख्या ही दुसरी संख्येपेक्षा कितीने लहान आहे? पेक्षा म्हणजे 8 लिहून घ्या, कितीने लहान आहे? हे 1 लहान आहे, 1/8 म्हणजे तुमचे 12.5% तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, तुम्ही बेसिकने पण करू शकता, ट्रिकने पण करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपण एक 78 घेऊ. आता काय म्हणते, एका संख्येची 25% किंमत 700 असेल तर ती संख्या कोणती? एका संख्येची किंमत 25%, एका संख्येच्या 25% ही 700 असेल, म्हणजे काय म्हणायचं त्यांना, 25% बरोबर 700. सहज समजलं का? 25 एका संख्येचे 25% बरोबर 700 असं गणित आहे ना आपलं. 25% बरोबर 700 असं लिहिलं, मग काय करायचं, टक्के म्हणजे आपण भागीला 100 लिहितो. ओके, बरोबर 700. आता हे जे 700 आहे ना, 700च्या बाजूला ह्या संख्या तिकडे न्या, म्हणजे काय होईल, 100 खालचे वर जाईल आणि वरचे 25 खाली येईल. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. 25 × 25, 25 चोक 100, 700 आणि 4चा गुणाकार करा, 7 चोक 28 आणि 2 शून्य जशी ते 2800 तुमचं आन्सर आलेलं आहे. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? त्यानंतर याला सोपं करतो मित्रांनो. असं गणित दिसलं का एका संख्येच्या 25% किंमत 700 असेल तर सरळ मित्रांनो तुम्ही 700 लिहून घ्या आणि हे 25 खाली लिहा आणि शेवटी त्याला शेकड्याचा शेपूट जोडून घ्या. अलीकडे एका लाईनमध्ये होते 25 × 25, 25 चोक 100, 7 चोक 28 आणि 2 शून्य जशी ते 2800 तुमचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का? याला थोडं आणखी आता
थर्ड मेथडनी सोपं करतो मित्रांनो. त्यांनी काय म्हटलं 25%ची किंमत 700 आहे, तर काही करून या 25%ला 100% बनवा. तेव्हा कडू इकडली 100% किंमत निघण, म्हणजे 25ला 4ने गुणा म्हणजे 100% होईल का, 25 चौक 100. इकडे 4ने गुणलं म्हणून इकडे पण 4ने गुणायचं. आलं 7 चौक 28 आणि 2 शून्य 2 येते. 2828 किंवा 2800 तुमचा आन्सर आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो 79 क्रमांकाचं हे घेऊ होता गणित आपण. 79 क्रमांकाचं गणित आहे मित्रांनो. एका संख्येच्या 87.5% किंमत 700 असेल तर ती संख्या कोणती. 87.5% बरोबर 700 असे ते म्हणत आहे. एका संख्येच्या 87.5% किंमत म्हणजे 700 आहे असं त्यांचं गणित आहे. ठीक आहे, कळलं इथलं. 87.5% किंवा 87.5% म्हणजे तुम्हाला सांगितलं मित्रांनो मी 710. नसन कुणाला माहीत तर त्या संख्या पाठ करून घ्या. 710 ची किंमत किती आहे, 700 करा. 700 जशी ते ठेवा. इकडले 710 इकडे गेल्यानंतर खालचे वर जाईन, वरचे खाली घ्या. 7 7 कटले म्हणजे इथे राहिले 1 2 शून्य जसे ते. वर 100 आहे आणि 8चा गुणाकार 100 8 800 तुमचा आन्सर 800 आहे मित्रांनो. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. त्यानंतर आता नेक्स्ट गणित घेतोय. 80 नंबरचं गणित काय म्हणते मित्रांनो. 20 चे 750% बरोबर x चे 50%. 20 चे म्हणजे गुणाकार 750% बरोबर x चे 50%. x चे म्हणजे गुणाकार 50%. एक प्रॉपर्टी आहे की एक हे आहे मित्रांनो, एक पॉइंट आहे तो लिहून घ्या. a चे b% इज इक्वल टू b चे a%. म्हणजे a चे b% बरोबर b चे a% हे लिहून घ्या. ते कसं, तर 20 चे 750% आपल्याला काढता येत नाही. मग काय करायचं, 750 चे 20% करा. समजलं का. म्हणजे हे जे टक्क्याचं चिन्ह आहे ना आपण इकडे पण घेऊ शकतो ना, तेव्हा सारखंच आहे. आता 750 चे 120% करून घ्या. 750 जसे ते लिहा. 20% म्हणजे तुम्ही 20/100 लिहा किंवा 210 लिहा, काही फरक पडत नाही. आणि इकडे किती आहे, x गुणिला 50/100 इथे येते, तर हे भाग इथे लिहितो. ठीक आहे, असं आहे ना. या संख्या इकडे आणण्यासाठी खालचे 100 वर जाईल आणि वरचे 50 खाली येईल. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे का तुमच्या. आता करून घ्या. 100 2 100 कटले, खालचे वरचे 100 कटले. 0 0 कटला. ओके, 5 1 5, 15 5 75, 0 वर जसे ते. 150 गुणला 2 म्हणजे 300 तुमचा आन्सर आलेला आहे. x ची किंमत 300 आहे बरोबर. x ची किंमत 300 आन्सर आहे मित्रांनो. याला थोडं आणखी इझी बनवतो मी आता. असं गणित आहे. 50% बरोबर 1/2 लिहू शकतो आपण. 50% म्हणजे 1/2 लिहा इथे. बरोबर चिन्ह इथे आहे आणि इकडे x आहे. 750 चे 20% म्हणजे 2/10 होते. इकडे खालचे 2 ते वर जाईल आणि वरचा 1 खाली, पण त्याला काही व्हॅल्यू नाही. आता कसं करायचं, 1 0 कटला 1 0 कटला. सरळ 75 दोन्ही 150, 150 दोन्ही 300. समजलं का. 75 दोन्ही 150, 75 दोन्ही 150 आणि 150 दोन्ही 300 बरोबर x. एका लाईनमध्ये किंवा 2 लाईनमध्ये मित्रांनो तुमचा आन्सर येते. फक्त मित्रांनो थोडं कॅल्क्युलेशन इझी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. तर मित्रांनो आपले सर्व टाइप्स संपलेले आहे शेकडेवारीचे. यानंतर शेकडेवारीचे 2 किंवा 3 लेक्चर येईल जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणून येईल. त्यापैकी एक व्हिडिओ फक्त 2019 मध्ये विचारलेले महापोर्टलचे प्रश्न येईल शेकडेवारीचे, आणि दुसरा व्हिडिओ 2008 पासून 19 पर्यंत विचारलेले शेकडेवारीचे प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारलेले. फक्त जो शेवटचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये थोडी माझी तब्येत बरोबर नव्हती, खोकला होता, तर व्हिडिओची क्वालिटी वगैरे थोडी कमी झाली आहे. ते थोडं ॲडजस्ट करायचा. कंटेंट चांगला आहे, बट व्हिडिओची क्वालिटी थोडी घसरली आहे, कारण ते शूटिंग वगैरे व्यवस्थित झाली नाही, त्या शूट व्यवस्थित करता आलं नाही, त्यामुळे थोडं ते तिथे ॲडजस्ट करा. ठीक आहे, थँक्यू.